तर हॅलो ट्रेडर्स, मी भास्कर ढवळे आणि मी आज तुम्हाला सांगणार आहे माझा फंडेड फर्मबद्दलचा एक्सपिरियन्स. मित्रांनो, मी पहिल्यांदा $5,000चं अकाउंट घेतलं होतं. ते मला इंडियन रुपीजमध्ये 3,600 रुपयाचं पडलं होतं. ते मित्रांनो अकाउंट माझं ब्रीच झालं. ते ब्रीच होण्याचं कारण म्हणजे मी त्याच्यात ओव्हर ट्रेडिंग सुरू केली. माझी सायकोलॉजी खराब झाली आणि त्यात माझं ते अकाउंट ब्रीच झालं. ते डेली ड्रॉडाऊन हिट झालं. तर मित्रांनो, त्याच्यानंतर मे बी 1 ते 1.5 महिन्याने मी परत अकाउंट घेतलेलं आहे. आत्ता ते अकाउंट चालू आहे मित्रांनो. $5,000चंच घेतलेलं आहे आणि ते अकाउंट आता माझं चालू आहे. त्याची फेज 1 पास झालेली आहे. फेज 1मध्ये आपल्याला फंडेड फर्ममध्ये 500 किंवा $400 काढावं लागतात, म्हणजे प्रॉफिट काढावं लागतं मित्रांनो. आणि ते माझी फेज 1 पास झालेली आहे. फेज 1 बघू शकता. असं आपल्याला ईमेल येतो त्यांचा, फेज 1 कॉंग्रॅच्युलेशन म्हणून असा ईमेल येतो त्यांचा. तर मित्रांनो, आपली फेज 1 पास झालेली आहे आणि आपण आता फेज 2 आलेली आहे. आपल्याला ID आणि पासवर्ड आलेला आहे आणि आपण आता फेज 2 पास करण्याचा प्रयत्न करत आहोत. आता आपली फेज 2 प्रोसेसिंगमध्ये आहे. होईल ते पण पास. मित्रांनो, हे ट्रस्टेबल प्लॅटफॉर्म आहे. याचा तुम्ही उपयोग करू शकता. तर तुम्ही कमीत कमी पैशात ट्रेडिंग सुरू करण्याचा जर हेतू घेऊन येत असाल मार्केटमध्ये, म्हणजे तर तुम्हाला याचा खूप उपयोग होईल मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला त्याच्याबद्दल मी थोडं माहिती देतो. ते ट्रस्टेबल प्लॅटफॉर्म आहे, कारण की पेआउट त्यांचं ट्रस्टेबल आहे. सर्व पेआउट ते ट्रस्टेबल देत आहेत. त्यांचा रूल पण असा हिडन रूल कोणताच नाही मित्रांनो. सगळे रूल त्यांचे रिव्हील केलेले आहेत. तर त्यांचे 40% ड्रॉडाऊनचा रूल आहे, तेवढा तुम्हाला समजून घ्यावा लागेल. म्हणजे तुम्ही तुमचं जर $250 एका दिवसाचं ड्रॉडाऊन असेल तर तुम्ही त्याच्यावर 40% रिस्क नाही घेऊ शकत एका ट्रेडला, असा त्यांचा रूल आहे. आणि अजून एक चांगला रूल आहे त्यांचा, ते म्हणजे तुम्ही ते न्यूज ट्रेडिंग अलाउड करतात, विकेंड होल्डिंग अलाउड करतात. तर तो एक चांगला रूल आहे मित्रांनो. त्यामुळं मी फंडेड फर्मचा अकाउंट घेतलेला आहे आणि ते ट्रस्टेबल पण आहे. तर मित्रांनो, तुम्ही पण जॉईन होऊ शकतात. तर बाय मित्रांनो.